ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 43 ऐकूया। कुंताग्रभिन्न गजशोणित वारिवाह वेगावतार तरणा तुरयोध भीमे युद्धे जयं विजित दुर्जय जेय पक्षा स्वत्पादपङ्कजवना श्रयिनो लभन्ते। हे भगवन, आपल्या चरणरूपी कमलांच्या वनाचा आश्रय घेणारे पुरुष हत्तीच्या फोडलेल्या गंडस्थळावरील रक्तरूपी पाण्याच्या प्रवाहाला वेगाने उतरणाऱ्या व पोहण्यात कुशल अशा योद्ध्यांच्या द्वारा भयंकर युद्धात मोठ्या मुश्किलीने जिंकण्यायोग्य शत्रुपक्षावरही विजय मिळवितात। हे भगवन, जे आपल्या चरणांचा आधार घेतात ते भयंकर युद्धामध्येही विजय पावतात, अशी प्रत्येक आपली भक्ती करणाऱ्या जीवाला हे फल प्राप्त होते। ओम ह्रीं अर्घं नमो मुहुर्सवीनं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो चक्रेश्वरी देवी चक्रधारिणी जिनशासन सेवाकारिणी क्षुद्रोपद्रव विनाशिनी धर्मशान्तिकारिणी नमः शान्तिं कुरु कुरु स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती शुद्धतापूर्वक सफेद वस्त्र धारण करून पूर्व दिशेला मुख करून यंत्र विराजमान करावे। यंत्राचा अभिषेक झाल्यानंतर दीप धूप मंगल कलश स्थापना करावी व 43 नंबरचे काव्य वृद्धी जाप्य आणि मंत्र याची 12,500 वेळा आराधना करावी। याचे फल आहे सर्व शांतिदायक शस्त्रास्त्र भय निवारक। ओम ह्रीं शस्त्रास्त्र भय निवारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 43 ऐकलो आहोत। उद्या याच भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 44 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।